समर्थ. शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार बघा, उद्याच्या दिवशी गुरुवार 4 तारखेला दत्त जयंती आलेली आहे, पौर्णिमा सुद्धा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुद्धा आहे. तर ह्या दिवशी आपल्याला सत्यनारायणची जी पूजा आहे ती 4 तारखेलाच करायची आहे. म्हणजे गुरुवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्येच आपल्याला सत्यनारायणचं पूजन करायचं आहे. जे दर महिन्याला जे सत्यनारायणचं पूजन करतात त्यांच्यासाठी आहे. आणि दुसरं म्हणजे बघा, दत्त जयंती आहे, त्यामुळे दत्त भगवानांची मनापासून खूप आपल्याला आराधना करायची आहे. गुरुचरित्र पारायणाची सांगता होणार आहे. आणि नंतर दुसरं म्हणजे ह्या दिवशी मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे. तर ह्या दुसऱ्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी माता आणि नारायण भगवानांची आराधना करायची आहे. कारण की ही जी आराधना आहे ही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणणारी आहे, घरामध्ये धन धान्याला बरकत राहणारी आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा आणि विष्णू भगवानाचा आशीर्वाद अखंड निवास करण्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्याला ही एक सेवा करायची आहे. आता सेवा म्हणजे बघा, दुसरा गुरुवार आहे तर आपल्याला ज्या ठिकाणी आपण पाठ मानलेला आहे, मार्गशीर्ष महिन्यातील पाठ मानलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहे. तुम्ही 11 लवंगा घ्यायच्या. लवंगा घेताना कधी पण लवंगा पूर्ण अख्ख्या पाहिजे, ज्यांना फूल असतं वरती तशा लवंगा घ्यायच्या आहे 11. आणि देवाजवळ बसून म्हणजे देवीजवळ बसून संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळच्या टायमाला ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्हाला बसायचं आहे. पण ही जी सेवा आहे जी संध्याकाळी करावी, कारण की प्रदोष काळ म्हटला 7-7:30 त्यावेळेस लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी मातेची स्तुती होते मार्गशीर्ष महिन्यामध्ये, त्या घरामध्ये लक्ष्मी माता निवांत म्हणजे निवास करत असते. त्यामुळे आपल्याला काय करायचा, एक लवंग घ्यायची आहे, उजव्या हातामध्ये घ्यायची आणि उजव्या हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला 1 ते 9 ओव्यापर्यंतच पठण करायचं आहे. नंतर लास्टला जी 11वी जी आपण लवंगा घेणार त्यावेळेस फलस्तुती म्हणायची आहे. तर 1 ते 9 ओव्या आपल्याला म्हणायच्या आहे महालक्ष्मी अष्टकम. महालक्ष्मी अष्टकम 1 लवंग घ्यायची, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, लक्ष्मी मातेजवळ अर्पण करायच्या. अशा 11 ही लवंगा आपल्याला महालक्ष्मी मातेजवळ 1-1 करून महालक्ष्मी अष्टकम म्हणून अर्पण करायचे आहे. आणि नंतर लाल कलरची जी एखादा कापड असतं त्या कापडमध्ये तुम्हाला बांधायचे आहे. तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे. रोज धूप दीप दाखवायचा आहे, कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण ही सेवा केली तर आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये निरंतर वास करतो. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.